परमार्थ प्रेमी प्रिय बंधू आणि भगिनींनो, सद्गुरु निष्ठ माझ्या माता आणि पित्यांनो, सेवेसाठी म्हणून दाखवलेला भंग ब्रह्मवेत्यांना माझ्या माग मनावयाचा आहे. ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उदरयाली दीनजना, उदरयाली दीनजना. ब्रह्मांदिक त्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मांदिक त्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मांदिक त्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मांदिक त्यांची वंदिती
वंदिते पायवणी नाम घेता वदनी दोष जाती 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 होका दुराचारी विषयी आसक्त होका दुराचारी विषयी आसक्त होका दुराचारी विषयी आसक्त होका दुराचारी विषयी आसक्त संत कृपी त्वरित उद्धरती संत कृपे त्वरित उद्धरती संत कृपी त्वरित उद्धरती संत कृपे त्वरित उद्धरती ब्रह्मांदिक त्यांची वंदिती पायवनी ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवणी नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती नामा अखंडित नामा वास त्याचे पाहे अखंडित नामा वास त्याचे पाहे निषेधिनी ध्याय संत संगती निषेधिनी ध्याय संत संगती निषेधिनी ध्याय संत संगती निषेधिनी ध्याय संत संगती ब्रह्मांदिक त्यांची वंदिते पायवनी ब्रह्मादिक त्यांची वंदिते पायवणी नाम घेता वदनी दोष जाती नाम घेता वदनी दोष जाती पांडुरंगा करून त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवना पावनी आद्यत्रय जननी देवाची या जगत उद्धारा लागी धरिला अवतार मिरविला बडिवार सिद्धाईचा ओम ब्रह्मानंद परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वादितम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वदे साक्ष्यभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुम तन्नमामि सद्गुरुनाथ महाराज की जय पादनाथम गुरुराजवर्यम मोक्षानाम ज्ञानदानैक्य दक्षम कोटि क्षत्रे निवासिनम तन्नमामि वेदविंदान वरिष्ठम श्रीमंत सद्गुरु संत श्रीपाद बाबा की जय सद्गुरु संत रामदास ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्यात्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमती प्रकाश तुझी जयांचे गिर्या स्मरण होई सगळे विद्यांचे अधिकरण हेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे तिरस्कार आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन आता राखा तुका मने वाटे नको फुट देऊ फाटे विठाला कुंडली कवरदा प्राप्त प्रसंगी प्राप्त समय प्राप्त घटिका विठाला
10 जानेवारी 1998 ज्या हिऱ्याला आपण पारखे झालो त्यांचा आजचा हा पुण्यस्मरणार्थाचा दिवस. विठ्ठला सालाबादाप्रमाणे याही वर्षी या पवित्र घोटी तीर्थक्षेत्रामध्ये तुम्ही आपण सगळेजण आलो. आजची ही या सत्रातली असणारी सेवा माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या वाट्यावर आलेली आहे. विठ्ठला घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. घेतलेला अभंग नामदेव महाराजांचा आहे. माझ्यासारख्या पावलटाचं नाही ऐकलं तरी चालेल, माझ्या साधूचं नाही ऐकलं तरी चालेल, पण संतांचं ऐकावं लागेल. अभंग आहे नामदेव महाराजांचा. ज्या ज्या वेळेला धर्मावर ग्लानी येते, अधर्म फोपावतो, धर्माची वाट लागते, अशा वेळेला अशा बिकट प्रसंगाला अव्यक्त निराकार दाता, कुठंतरी निमित्ताला आई, निमित्ताला वडील, निमित्ताला हे रूप धारण करून या मृत्यू लोकात येतात. आम्ही वैकुंठवासी, रामाचं रूप असेल, कृष्ण देवाचं रूप असेल, माऊली ज्ञानेश्वरांचं रूप असेल, जगद्गुरु तुकोबारायांचं असेल, आज ज्यांचा अभंग घेतलेला आहे नामदेवाचा असेल, परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरु संत श्रीपाद रामदास बाबांचं रूप असेल. अवताराला आला धर्मरक्षणाला, कार्तिक शुद्ध बीज, जन्मदिवस कार्तिक शुद्ध बीज, दिनांक 12
अवतरणाचा दिवस, या मृत्यूलोकमध्ये येण्याचा दिवस, कार्तिक शुद्ध बीज, आपण ज्याला भाऊबीज असं म्हणतो, अशा पवित्र पर्व काळाला दिनांक 12 महिना नोव्हेंबर साल 1920 माझ्या वैयक्तिक कुटुंबामध्ये, माझ्या कोडपिंपरी गावी माझं बायको माझं ऐकत नाही, माझी बायको माझं ऐकत नाही, मुलगा ऐकत नाही, भाऊ ऐकत नाही, भाऊजाई ऐकत नाही, शेजारी पाजारी ऐकत नाही, कणकोत्र ऐकत नाही, आते भाऊ, मामे भाऊ, फुई भाऊ, पाठीची बहीण, दाजी कोणीही ऐकत नाही. या माझ्या पवित्र संताचं तुम्ही सगळ्यांनी ऐक. देवाच्या काळामध्ये रामजीचे वडील होते राजा दशरथ. दशरथाच्या मनामध्ये संशय आला. मायबाप, तुमच्या मनामध्ये संशय आला नाही. या कलियुगाच्या शेवटच्या अंतिम टोकाला, या भरकटलेल्या वातावरणामध्ये तुमच्या मनामध्ये संशय आला नाही. रामाचे वडील राजा दशरथ, दशरथांच्या मनात आला, हा जोगडा माझ्या घरी खातो, हा जोगडा माया घरी निसतो, माया घरचं वस्त्र, माया घरचं सगळं काही, आणि माझ्या बायकोला भूताटकी करतो, भानामती केली, अंगात आणतय, चेटुकच करतय. रामजीच्या काळातला हा प्रसंग आहे. कोणी नाव ठेवणार या ठिकाणी असेल, कीर्तनकार महाराज असू द्या, नाही तर ब्रह्मदेवाचा नाना असू द्या, गप ऐकायचं गप. हा माझा खरा वारकरी संप्रदाय. या महाराष्ट्रामध्ये हा एकमेव खोटीचा ठणक. जे माणसं माझ्या संप्रदायाला गालबोट लावतात, जे माणसं माझ्या संप्रदायाला नागतोंड पिडतात, जे माणसं माझ्या संप्रदायाला तिरक्या नजरेनं बघतात, त्या माणसांना संप्रदाय नाहीये. मी आज हजारो लोकांमध्ये केरोबाबांची, बंडोबाबांची शपथ घेऊन सांगतो, विधी शांतामाईची शपथ, मला खरा संप्रदाय आहे. मी वारकरी संप्रदायातला माणूस आहे. जे माणसं माझ्या संप्रदायाला तिरक्या नजरेनं बघतात, त्याला संप्रदाय नाहीये. एका झाडावर उगलेला ज्याला बाणगुण म्हणतात, त्यांची ही मंडळी आहे. मंडळी, रामाच्या बापाची ही गोष्ट आहे. रामाच्या बापाची, रामाची नाहीये, रामाच्या बापाची गोष्ट आहे. माझ्या बायकोला भानामती केली म्हणे. यवनीय राजप्पा हे कौशल्य रडल्याशिवाय माय घेत नाही. कळलं माझ्या संताला. बंडोबाबा केरोबा महाराजांच्या आशीर्वादाने, त्या पवित्र आशीर्वादाने या संताला कळलं, कोणाला काय म्हणायचं असाल खुशाल म्हणा. तुम्ही हाव म्हटल्यावर हाव होणार नाही, नकार दिल्यावर नकारलं जाईल असं नाही. अनुमोदन दिल्यावर खरं ठरेल, नाही अनुमोदन दिलं म्हणजे खरं ठरणार नाही का? खऱ्याला भय नाही, खऱ्याला भय नाही. तुम्ही खोटं म्हटलं म्हणजे खोटं होणार नाही. याला शिक्कामोर्तब आहे. जो निर्गुण निरावास, जेथून उद्भव शबल ब्रह्मास, आदि नारायण म्हणती जास, तो सर्वासाध्य गुरु. ब्रह्मादयाचा अनुग्रहित, ब्रह्मात्रीस उपदेशित, अत्रिपाद प्रसादित, अवधूत दत्तात्रय. दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा, दत्तात्रय परंपरा. शस्त्र अर्जुन यदू दुसरा, जनार्दन शिष्य तिसरा. केला खरा
कलियुगी सद्गुरु कृपेस्तव जाण समूढ निर्सेल बंधन शरण एका जनार्दन झाली संपूर्ण परंपरा श्री बाळबाबा महाराज मंडळीने याला नाव ठेवायची काय महाराज मंडळीने याला नाव ठेवायची काय अरे ज्या मायना जन्म दिला त्या मायच्या वस्त्रामध्ये हात घालता देव आणि देवाचा भाव संबंध एक आहे भाव आपली आई आहे भावानी का झाला देव पाहुणा घरा माणसाला भाव होत नाही आज मी बाबाच्या पुण्यतिथीला आलो भाव पापी माणसाला होत नाही भाव परमेश्वराचं देणं आहे पापी माणसानं नापुड्या ओढून ओढून जरी मरून गेले रक्त येईल नाकातलं पण भाव प्रगट होणार नाही नापुड्या वळता वळता रक्त गळायला लागल पण भाव प्रगट होणार नाही प्रेम प्रगट होणार नाही स्थिती प्रगट होणार नाही याने कारण पापी माणसावर ती गोष्ट प्रसन्न नाहीये ती गोष्ट थोड्या भक्तावर प्रसन्न आहे प्रेमदेवाचे हे प्रेम हे प्रेमदेवाचे
नाही तर कोणी असू द्या पापी माणसाला प्रेम भाव प्रगट होत नाही. पवित्र अंतःकरणाच्या माणसाला भाव होता प्रेम देवाचे हे देणे आणि ते भाव जाय जिणे. मी ब्रह्म आहे ते भाव याच्यानं जातो आणि त्याला तुम्ही भालावरी म्हणता. त्याच्यानं भाव नाहीसा होतो त्याला भानामती म्हणतात. ज्यानं तुला पैदा केले कीर्तनात नको व्हायला घरी व्हायला पाहिजे. तुझा एकुलता एक पोऱ्या मरू दे नाही तर फोन येऊ दे बरं. तुला कशी अवस्था होते. पापी आहेत नावं ठेवणारे माणसं पापी आहेत. शांतपणा करतात ते शांतपणा करतात. मी तर दररोज म्हणतो कोणी केलं याला महाराज पुन्हा मी मंत्री व्हायला पाहिजे. इथं नको व्हायला घरी व्हायला पाहिजे. शिक्कामोर्तब आपणाला राहिला नसता या भामट्यांनी आपला मर्डर केला असता. चालता चालता महाराष्ट्रामध्ये जी काही मंडळी फिरते ना बाहेरची ती बाहेरची मंडळी नाव ठेवते याला. हे प्रमाण आहे साधू संतांचा. हा भाऊचे बोलला हे प्रमाण आहे म्हणून आम्ही जिवंत आहेत आज. नाही तर आमच्याकडे बघण्याची भूमिका लय विचित्र. ते तुमना गावात आले का ते तुमच्या गावात आले का अंगात आणतात ते. अरे ज्या माईनं पैदा केलं त्या माईच्या पातळामध्ये हात घालतात ते बघा. भाव आपली माय नाही. भाव आपली माय नाही. माझ्या साधूनं सांगितलेलं आहे. माझ्या साधू नेहमी बोलत होता ती आई मोठ्याला काम सांगते लहान्याला उचलून घेते. सांगणारा साधू प्रतिमेमध्ये ते हयात असताना माझे बाबा सुद्धा बाबूराव बाबा ही सगळी मंडळी आहे. ती आई लहान्याला उचलून घेते आणि मोठ्याला काम सांगते का एर्र गेल याले काही आता आपली पडलेली नाही. एर्र गेले लहान गुडघ्याला ती आई म्हणते माझ्या लेकराला भूक लागली मी उचलून घ्यायला पाहिजे. बघा आमचा संप्रदाय काय सांगतो. चित्त चैतन्याची होता भेंडी लिंग देहाची सुटता काठी नेत्री अश्रूंचा पूर दाटी रोमांच उठी सर्वांगा. मंडळी ज्ञानोबा तुकोबा थकल्यानंतर या संप्रदायाचा खरा वारसदार श्रीपाद महाराज चव्हाण. मी रात्री उंबरकोण मध्ये होतो. तिथं संपत शिंदे मामा म्हणून आपले जुने साधक आहे. ते म्हणतात धनराजा तू विचारलं म्हणून सांगतो. रडत होता बिचारा ढसा. धनराजा तू श्रीपाद बाबांचं विचारतोस म्हणून मी तुला सांगतो. घोटीवरून उंबरकोणला एकदा येत होते. बिकट प्रसंग आहे. जुना प्रसंग आहे हा जुना. लेकर लहान असतील
53 सालाच्या पुढचा हा इतिहास, 1953चा पुढचा पल्ला. उंबरकोणला येत असताना दुपारची वेळ, चैत्र महिना, दुपारचे 3-4 वाजले. रस्त्याच्या बाजूला एक आंब्याचं झाड होतं. तवा 2-4 किलोमीटर उंबरकोण, 2-4 दिवसापासून पोटात तुकडा नसत, गरगर होत असेल. आंब्याच्या झाड, आज सकाळचाच इतिहास. महात्मा चालवणं होत नाही, आंब्याच्या झाडा लगत येतात, खोडाला पाठ लावतात, तिथं झोपले. कोणीतरी उंबरकोण मधल्या आया बाया शेण वेचण्यासाठी जंगलात येतात. जवळ येऊन बघितलं तर हा बाबा आपल्या गावाला तुळशीराम बाबांकडं, त्या फलाण्याकडं, वलाण्याकडं कीर्तनाला येतात. इथं का झोपला असेल? गावात गेल्या त्या बाया गावातल्या लोकांना सांगतात. 2-4-8 लोक आले. तुम्ही कशा संतांचे लेकर आहेत हे मला सांगायचं. माझ्या संतांनी शून्यातलं विश्व निर्माण केलं. कुठं राहिला भंडारा, चंद्रपूर, वर्धा, गोंदिया? तुमचा साधू आमच्या गावापर्यंत आला कसा आला? तुम्ही या ज्या अवस्था आज लोकांना सांगता, 1953-54-55 सालामध्ये एक माणूस आमच्या गावाला यायचा, श्रीपाद नावाचा म्हातारा. आणि त्या माणसानं सुद्धा हाच विषय सांगितला. मला एक सांगायचं मित्र, त्यावेळेला वाहन नव्हती, साधन नव्हती. हा महाराष्ट्रातला वारकरी संप्रदायाचा हिरा कसा पोहोचला असेल? नंतर रामदास बाबा त्यांना सुटले, चालण्याचा विचार केला, मग चाललं झालं. अगदी आधार मिळाला. उंबरकोण मधली काही मंडळी बैलगाडी झुंपून तिथून आले. आंबाच्या झाडाखाली असे झोपलेले होते. खांद्याला हात लावला, बाबा उठून बसले. मंडळीनं बघितलं, 2-4 दिवसाचा तुकडा पोटात नसेल. महाराष्ट्रामध्ये 5,000 लोकांचं थैमान ज्यादा. हिरा पड़ा गटार में कौन करेगा उसी का मोल? हीरा पड़ा गटार में कौन करेगा उसी का मोल? चोई होगा हीरे का पारखी वही करेगा उनका मोल. गांडू बड़वे रण चढ़े मर्दों का बेहाल. पतिव्रता भूखी मरे पेड़े खाए छिनार. बुआबाजी ने शिकार लावलेली आहे. त्या आरोग्य आईनं श्रीपाद बाबांची गरिबी सोडून बघितलेली आहे. मंडळी भागडे बाबा आहेत. बैलगाडीमध्ये त्या संताला घेतलं. त्या उंबरकोण वासियांनी उंबरकोण मध्ये नेलं. कळलं त्यांना. थोडं 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 गोळा केलं. घोटीला नेऊन सोडलं. अशा या महात्म्यानं प्रपंचाचा विचार न करता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून तुम्हाला एक गोष्ट सांगू. मी मावशीची गोष्ट सांगत नाही, मी काकूची सांगत नाही, मी जन्म देणाऱ्या आईची गोष्ट सांगतो. लेकरू जर खड्ड्यामध्ये पडलं असेल, खड्ड्यातनं बाहेर काढण्याचं काम फक्त आई करते. या जगात दुसरं कोणी नाही.
आईला सोडून दयावान जात या जगात दुसरी कोणती नाही. त्या आईनं सांगावं करण्याचं ग एवढंच आहे भाऊ जगामध्ये. भाऊ भाऊ अण्णा माई, मी केरो बाबांची शपथ घेऊन तुम्हाला सांगतो करण्याचं ग या जगामध्ये एवढंच आहे, दुसरं काहीच नाही. करण्याचं ग एवढंच आहे. अरे तेवढंच करा, बाकी जगामध्ये करण्यासारखं काहीच नाही. श्वासोश्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, माझे सुख साचारू, मी तेथेच घर बांधिले. परवा दिवशी मला एक म्हणे मी आता आजपर्यंत 10,000 कीर्तन सांगितले. त्याला म्हटलं तुला पुष्प विमान येईन घ्यायला. अरे जे करण्यासारखं ते करत नाही आणि जे करायला नको तिकडं धावतात. चांगला विचार केला तर या त्याच्या बांधोडी न पडीचे ते कोणाचंही असू द्या, रामाच्या बी हो रामाच्या बी. जे करायला नाही सांगितलं तिकडं धावतात, जे करायला सांगितलं ते नाही करत. ते कोणाचंही असू द्या, या देहाच्या बांधोडी न पडीचे, सुख दुःखाच्या सागरी न बुडीचे, सुखे सुखरूपा घडीचे, मायची अंग ऐका रे. अरे ब्रह्म असून तुम्हाला ब्रह्म होता येत नाही. आणि मजची मी असता. ज्ञानेश्वऱ्या पाठ झाल्या तरी बावलट म्हणतात, त्यांचं काय ऐकतात. मी तर नेहमी म्हणतो तुझं काय खरंय ते मी ऐकतो, सांग तुझं काय खरंय. तुझं काय खरंय. मी श्रीपाद महाराजांची माळ या समयाला 1000 लोकांमध्ये तोडतो. खोट कोण ऐकायला रिकाम टेकडे. नरकाला कोण जाणार. तू जर मला मोक्षाचा अधिकारी बनवून देशील, देहाचा विसर पडण्याचं ज्ञान जर करून देत असेल, माझ्या मी देह नावाची वासना मला भोवते अब्जावधी जन्मापासून, त्या वासनेमध्ये जर बदल होण्याचं ज्ञान करून देत असेल, मी श्रीपाद बाबाचं धरून बसणार नाही. मी तुझी माळ घालणार. तुझं काय खरं आहे नेमकं तरी सांग. हरिपाठामध्ये अभंग आहे 7-5-3 दशकांचा मेळा. या संता अंगाची कातडी काढली पायतन दिलं तरी नाही, उपकार फिटू शकणार नाही. तुकोबा म्हणतात काय सांगू आता संतांची उपकार. आणि मजची मी असता, आणि मजची मी असता. अर्जुना तुम्ही मी आहात, मी तुम्ही आहात, तुमच्यात मी आहे, माझ्यात तुम्ही आहात. तुम्हाला सोडून मी नाही, मला सोडून तुम्ही नाही. तुमचं जे अस्तित्व आहे तेच मी आहे. आणि मजची मी असता. अरे खऱ्याकडं पाड दिली, जेने मी दुरावे पंडू सुटा. आणि ज्याचा नाद धरला त्याने परमार्थ म्हणता. अरे तुम्ही परमार्थ करत नाही, कणगोड्या उघडणारे हो. तुम्ही परमार्थ करीत नाही, तुम्ही पुण्यकर्म करता, सत्कर्म करता. परमार्थ म्हणजे अस्तित्वाची जाणीव आहे. काय सांगू मग, काय सांगू आता, काय सांगू आता. त्या संतांनी तिन्ही अवस्थेमध्ये जागृती, स्वप्ने आणि सुषुप्ती. तुम्हाला आपला नाक मजा जो प्राणवायू यायचा रायना पावना, तो कधी कधी चालस ना कधी कधी बनवस का. तुमच्या आपल्या नाकामध्ये जो प्राणवायू येतो आणि जातो, कधी कधी थांबतो, कधी कधी चालू होता, असं आहे का. नाही ना. अखंडित सदोदित आणि अहर्निशी
त्या श्वासाला या नामाची जोड दिलेली त्या संतांनी जागृती स्वप्ने पांडुरंग काय सांगू आता संतांचे उपकारनी मज निरंतर जागविते आणि मजची मी असता जेने मी तुरावे पंडू सुता अरे खड्याकडं पाड दिली आणि ज्याचा ना ठरला पुण्यकर्माचा सत्कर्माचा त्याला तुम्ही परमार्थ म्हणता तया पुण्य आयुष्य म्हणता जीभ न तुटे काही तुमची जीभ कशी खाणली जात नाही तुम्ही इकडं म्हणताय संतांना राग येतो का म्हणजे तुम्ही त्यांच्या डोक्यावर फदफदा हागायचं त्यांना निमूटपणे किडायचं का रे तुम्ही अधर्माच्या वाटेवर चालले तुम्हाला ओढून धर्माच्या रस्त्यावर लावण्याचं काम संतांचं आहे आई कधी कधी लेकराला कडू सुद्धा बोलते उन्हात नको मरू सावलीत येऊन मर तिला असं म्हणायचं असतं का की सावलीत येऊन यानं मरायला पाहिजे आणि मजची मी असता जेणे मी तुरावे पंडू सुता तया पुण्य आयुष्य म्हणता जीवन तुटे काय कीर्तन प्रवचन सांगणाऱ्या माणसाला ही गोष्ट कळू नये काय आमच्यामध्ये सुद्धा काही बावलट आहे त्या देव न सांगतास म्हणे तू तुझं तिकडं काढ कर इकडं यायचं नाही या मंडपामध्ये सप्ताहात 2 तेच ना भरली म्हणे एखादा आपलं भरली तुझा सप्ताह तुला काढी लाव इकडं यायचं नाही इकडं यायचं नाही आलं का जगामध्ये त्यांनी जर परमार्थ समाजाला सांगितला असता माझ्या संताला एवढा त्रास झाला नसता एवढा पुरला नसता सावधान दारुड्याचा पाया पडायचा याची मुस्कुटू सुद्धा बघायची नाहीये धर्माची निंदा करणारे माणसं धर्म कशाला म्हणतात हेच कळत नाही परवा तर एक म्हणायचं म्हणलं देव आहे का या जगामध्ये तुला दाखवतो देव इकडे ये जगात देव आहे का बडे जगात देव आहे का म्हणजे प्रल्हाद सांगत असतो बापाला तुमच्या पाठीमाग लाखोनी शिष्यात गंडा घातला त्याला आजपर्यंत तुम्ही काय सांगितलं लोकांना आजपर्यंत आज 8 वर्षाच्या लेकराला तुम्ही विचारता जगात देव आहे का रे तुला बरंच असं कळतं जगात देव आहे का प्रल्हादानं बापाला सांगितलं गप बसा गप तुमच्या मुखातनं हा जो शब्द निघाला शब्द तुमच्या मुखातनं हा जो शब्द तुका म्हणे महा शब्द हाती कशाला म्हणतात देव कशाला म्हणतात देव ओ कीर्तनकार महाराज कशाला म्हणतात देव त्यांचं काय ऐकतं म्हणजे मग तुझं काय खरंय सांग ना मग कशाला म्हणतात देव या चांबड्याच्या डोळ्यानं जो दिसतो त्याला म्हणायचं का देव का समजून घ्यायचा असतो देव कशाला म्हणतात देव या चर्मचक्षुन जे दिसतंय त्याला देव म्हणतात का अरे मूर्ती या चांबड्याच्या डोळ्यानं दिसेल मूर्तीतला देव दिसत नाही ध्यानात ठेवा मूर्तीतला जो देव आहे तो देव या चांबड्याच्या डोळ्यानं बघायचा नसतो तो संतांच्या माध्यमातून समजून घ्यायचा असतो मी किरोबा महाराजांचा शिष्य आहे संतांना दया केली मी सुद्धा तुमच्यातला एक होतो परंतु माझं भाग्य नशीब चांगलं केरोबाबा बंडोबाबांच्या सर्कल मध्ये मी आलो जन्मस्थळ आहे वासगाव तालुका कडवण जातवान मराठा मालेगावला सर्व्हिसला असताना रेशनिंग खात्यामध्ये कोणतरी 1 किलोवर काहीतरी मागितलं तो इंग्रजी मध्ये मला ते बोलता येते चेसनिंग का फेसनिंग काय ते मागितलं 1 किलोवर आपल्याला माहित आहे चिठ्ठी आली
याने चिठ्ठी लिहून दिली, मोबदला त्यान घेऊन जा. मामलेदार होता तो, आला तो, म्हणला तुझी बदली करून टाकीन, खुशाल करा. मला कलेक्टरनं नेमलेलंय. ही तुमच्या गुरुची गोष्ट सांगतो मी, घोटीला कसे आले बघा. मला कलेक्टरनं नेमलेलंय. असू द्या मामलेदार, कंप्लेन करू म्हणलं, करून टाका. घरी हाकलून देऊ, हाकलून द्या. साहेबानं तसंच केलं, लिवलं तिथं. का रे पैलवान, पैलवान तुमचे गुरु पैलवान, वा तुम्ही माझं काही वाकडं करू शकत नाही. 1947 ला ती संस्था निघाली आळंदीला. महाराष्ट्रामध्ये संप्रदायाचा एकच वारसदार हा एवढा. तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही, आत्माच देव आहे. तुम्ही माझं काहीच वाकडं करू शकत नाही, आत्माच देव आहे. तुम्हाला खटला कुठं न्यायचा तिथं द्या, आत्माच देव आहे. बाकी सगळ्या भानगडी आहे. अनंत रूप जरी देवाची असली, रूपाचा नाश होतो, स्वरूपाचा नाश होत नाही. माझं खरं आहे, कोर्टामध्ये जरी खटला नेला तरी मी निर्दोष होणार आहे. साहेब, माझी नेमणूक इथं तुम्ही केली, माल फुकट द्यायला का सांभाळायला? मालेगावची गोष्ट आहे साहेब. मी त्याला शिव्याही दिल्या, बरं वाटही बोललो. खरंय, मी बोललो, त्याबद्दल वाद नाही. तो ज्यादा जर बोलला असताना त्याला चढून दिली असते मी बोललो खरंय. पण मी तुम्हाला असं साहेब विचारतो, बोला पैलवान बोला. माझी नेमणूक इथं केली, माल फुकट द्यायला का सांभाळायला? म्हणलं सांभाळायला. मग 1 किलोभर हे मागत होते, ते काय म्हणते आपण ते, मग मी फुकट द्यायला पाहिजे का? म्हणलं नाही भाऊसाहेब, फुकट मागवतो. मी सांगायचो काहीतरी तनखा भरा आणि नंतर घेऊन जा. तरी बदलीच करून टाकली. तिथून करा, माझं काही बिघडत नाही. अब्जावधी जन्माचा प्रारब्ध घेऊन आलेला आहे. आलं का ध्यानात? प्रत्येक जण अब्जावधी जन्माचा प्रारब्ध घेऊन आलेला आहे. तुम्ही कोण माझं प्रारब्ध बदल करणार आहे? तिथून बदली झाली, या घोटीला येणं झालं. 1953 या घोटीमध्ये येणं झालं. घोटीचा श्रीपाद महाराजांचा काही संबंध नाही. कर्म खेती झोले तेथे घोडाचे न चाले. पोटा पाण्याच्या निमित्ताने या घोटीमध्ये येणं झालं. बुवा लोकांचा थैमान या परिसरामध्ये. भले भले हे म्हणतात, भले भले मोठमोठाले बुवा हे म्हणतात, मी नाही म्हणत, हे म्हणतात मोठमोठाले बुवा. आणि त्यावेळेला हा महात्मा इथं नांदगाव सौदो पहिलं गाव, बाबाजी बाबा राजाराम बाबा ही मंडळी, आणि यांच्या माध्यमातून या संतांना ही धुरा काय आहे ते प्रमाण. उभारीला ध्वज, उभारीला जिथं पाहिलं तिथं तुमचीच लोक. अण्णा तुम्हाला बोलायला काही लागलं नाही. जिथं पाहिलं तिथं आमचेच लोक, पाहणा लोक. फुकट नाही गोळा झाले, फुकट नाही लोक जमले. एक माणसाला घडवायला, त्याच्यातला देव जागा करायला, त्याची समजूत बात करायला. मी देह नावाची समजूत आहे, मी आत्मा या समजुतीवर आणायला एका माणसासाठी 1-2 दिवस लागतो का बरेच दिवस घासावं लागतं? त्याला त्याची जाणीव करून देण्यासाठी 1-2 दिवसाचा कालावधी लागतो का बरेच दिवस घालवावे लागतात? बरेच दिवस घालवावे लागतात. तवा कुठं तरी तो मान हलवतो. तुम्ही जे सांगता त्या तेवढं करून
एक एक माणूस माझा कार्यकर्ता कसाही असू द्या कुठलाही असू द्या तो माझा कार्यकर्ता त्याच्या परीने कार्य करतो बिचारा. धन्य माता पिता. धन्य माता पिता. कसा देव असू शकतो? मी तर तिकडं 2 जणांना धरून कानाला कान लावत होतो. तिकडच्या बाजूला 2 जणांना धरून मी कानाला कान लावत होतो. मी तर एकमेकाची चुगली करत होतो ना. हा बुवा मला देव म्हणतो, अण्णा चुगली करणं हे उपाधीचं कर्म आहे. तुम्ही देवा देवाचे बरे देवाचे विचारामध्ये जर बदल झाला तुम्ही देवाचा एक प्रमाण सांगू का तुम्हाला? विवेकाची विटा आत्मा पांडुरंग पुण्यतिथीला आलेले मायबाप, तुमच्या आजोबा पंजोबा भाग्यवान मायबाप भाग्यवान असतील. निदान हे उदाहरण तरी तुम्हाला ऐकायला मिळतात. तुम्ही ऐकतात विठाला विठाला. देव मर्यादित का विश्वव्यापक? ज्ञान देवा प्रमाण आत्मा हाची निदान सर्वांगटी. देव मर्यादित का विश्वव्यापक? केवढा विश्वव्यापक बोलायचं नाही, एवढा विश्वव्यापक. त्या विश्वव्यापक पंढरीनाथामध्ये आपण नसू का? आपणाला सोडून देव वेगळा असेल का? माझं अस्तित्व ब्रह्म आहे. मी चुगल्या का करतो? असा अवगुण आला कसा? माझं अस्तित्वच ब्रह्म आहे. मी या चुका करतो कशा? उपाधीचं कर्म. आणि ते कर्म एक जन्माचं नसून अब्जावधी जन्माचं आहे. काही कल्प, काही काळ आणि काही पिढ्यांपासून भावणारं हे अपवित्र कर्म. मित्रा, आज मी तुला सांगून जातो, बाबा साक्षीला आहे. अब्जावधी जन्मापासून भावणार हे अपवित्र कर्म. आणि या कर्माची जर तुला वाट लावावी अशी वाटत असेल, एकमेव चान्स म्हणजे ही घडी मनुष्य जन्माची.
या माणसाच्या जन्मामध्ये आल्यानंतरच त्याची तुला वाट लावता येणार आहे, अन्यथा कुठल्याही जन्मामध्ये याची वाट लावता येणार नाही. मनुष्य जन्म मोल है फिर से नहीं मिलेगा. 10 जानेवारी 1998 अश्रूंचा सडा पडला होता या गोटीमध्ये. बराच पल्ला निघून गेला. आज 2021 ध्यान दिसले काय तत्वानं काय त्याबद्दल वाद नाही, पण आपण ज्या चरणाला स्पर्श करायचो ते चरण आहे आज नाही. मनुष्य जन्म मोल है फिर से नहीं मिलेगा. का रे समजून घेत नाही अण्णा? का रे नम्र होत नाही? का चुकीची दुरुस्ती करत नाही? का रे एवढा रगेलपणा? अहम तेरे नाडले तुका म्हणे वाया गेली. एकदम म्हणते माई ज्ञानेश्वरी पाठ आहे, असू दे, चांगली गोष्ट आहे. गेले ज्ञानेश्वरी पाठ आहे, चांगली गोष्ट आहे, कोण नको म्हणतंय, पण आता ऐकून घ्या पुढं. भाऊ, वाया जाईल असं नाही. स्वर्ग लोकाला जाणार, स्वर्ग प्राप्ती होणार, पुण्य संपला मृत्यू लोकांमध्ये येणार. म्हणजे तुम्ही ज्ञानेश्वरी पाठ केली, तुमची टिंगल करतो असा अर्थ लावू नका. तुम्ही मनाशेच म्हणून मी तुमले सांगी राहिनो, जैशी वेश्या भोगी. ज्ञानेश्वऱ्या पाठ झाल्या रे, स्वतःला काही समजत नाही, जे पोट तिडकीनं सांगतात त्यांचं ऐका रे. जैशी वेश्या भोगी कवडा वेचे, तरी दारही चिकू नये तियेचे, तैसे लाजिरवाणे दीक्षितांचे काय सांगू. ज्ञानेश्वरी पाठ केली, चांगली गोष्ट आहे. भागवत पाठ झालं, चांगली गोष्ट आहे, पण समजून घे, थोडं पुढं पाऊल टाक. अण्णा तू काय मारो फुटीन का रे, थोडं पुढं पाऊल टाक. मग तया पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. हे अपवित्र कर्म अब्जावधी जन्मापासून या डबड्याला भोवत, आणि हे अपवित्र कर्म घालवायचं जर असेल, एकमेव चान्स म्हणजे मनुष्य जन्म. मनुष्य जन्म मोला है फिर से नहीं मिलेगा. तुमच्याकडे शिक्कामोर्तब असेल, मी मरू शकत नाही, पण नका करू. ज्ञानोबाला काढणारे तुम्हीच आहेत, दुसरे नाही. वयाच्या 22व्या वर्षी ज्ञानोबाला काढणारे हेच माणसं दुसरे नाही. जोडीमध्ये शेण घालणारे हेच माणसे. आज बघा, ज्ञानोबाच्या जीवावर महाराष्ट्रामध्ये अब्जावधी रुपयाची लूट केली जाते. तुकोबारायांना 42व्या वर्षी वाट लावणारे आम्हीचे, संभाराजाचे डोळे काढणारे आम्हीचे, येशूला खिडे ठोकून मारणारे आम्हीचेच. आम्ही त्यांच्याच परंपरेतले वारसदार. आमचं कसं तुम्ही ऐकणार? मनुष्य जन्म मोला है फिर से नहीं मिलेगा. पका फल गिर पड़ा फिर से नहीं लगेगा. ओम सोम की लूट है, लूटना है तो लूट ले. देह माझा मी देह नाही, देह माझा मी देह नाही, देह माझा मी देह नाही, देह माझा मी देह नाही. हे मेंटल म्हणतात. अवस्था होत नाही का? अवस्था होत नाही. लेकरू जळल्यानंतर आईला पान्हा फुटत नाही. तू लेकरू जळलं नाही तर पाण्याची काय वाट बघतो राजा? तू लेकराला जन्म देऊन बघ, लेकराला घरी ठेव, दुसऱ्याच्या रानात खुरपायला जाय.
लेकराला घरी भूक लागते, लेकरू रडायला लागलं, आईला चांगला पान्ना फुटतो. तू नाही कसं म्हणतो, अवस्था होत नाही म्हणजे त्या मार्गावर तू नाहीये. विठाला मनुष्य जन्म मला है फिर से नहीं मिलेगा, पका फल किरपड़ा फिर से नहीं लगेगा. ओम सोम की लूट है देह माचा है मिटियो नहीं, 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 देह माचा है मिटियो नाही. नकशी कांत या इंद्रियांना सवय लागली तर मरायच्या वेळेला सुटणारा श्वास कारणी लागेल. माणूस मेला, साधनेचा समारोप झाला, यासाठी केला होता अट्टहास. विठाला विठाला ओम सोम की लूट है, लूटना है तो लूट ले. जीवन का अंत आ गया, अरे जीवन का अंत आ गया. प्राण जाएगा छुटके, निघून गेला नाही. या संप्रदायाला सोडून एवढं जवळून सांगायला तुम्हाला कोणी रिकाम टेकडं नाहीये. या संप्रदायाला सोडून बघा, आता एक गोष्ट तुम्हाला सांगतो मी. शांता क्रूज वरून आकाशात उडतं, दिल्लीला खाली उपसतं, दिल्लीवरून भरतं, मुंबईला उपसतं, आकाश मार्गाने जातं. व्यवहारासाठी विमान म्हणतात, अस्तित्व लोखंड आहे. अहमदाबाद पडद्यावरून भरतय, खाली भुसावळला उपसतय, भुसावळवरून भरतय, सुरत मार्गाने अहमदाबाद पडद्याला उपसतय. व्यवहारासाठी तिला रेल्वे म्हणतात, अस्तित्व लोखंड आहे. विमान असू द्या, रेल्वे असू द्या, गाड्या मोटरा असू द्या, लोखंड बरोबर का जे दिसतं ते बरोबर. अस्तित्व लोखंड आहे, आकार विमान आणि रेल्वे आहे. आकार गेल्यानंतर लोखंड बरोबर का आकार बरोबर, ऐशेनी माते जाणीजे. लोखंड ध्यानात ठेव राजा, लोखंड ध्यानात ठेव. जिसकी उसकी टेक सबकी निशानी है. संत श्रीपाद बाबा बोलतात ना, व्यवहाराला कपडा अस्तित्व कापूस आहे. कापूस टकोऱ्यात राहू दे, सच्चित आनंद ही डिग्री माझी आहे. ऑलरेडी ओरिजिनल. यालाच तर म्हणतात ना, देव पहावया गेलो. ही संताजीत आहे. मंडळी, चांगला जर विचार केला, मुळाला जर पाणी घातलं, तुमच्यामध्ये काही लोकांना प्रबोध झालेला आहे. तुमचा देव तुमच्या ताब्यात दिलेला आहे. त्याला कसं वागवायचं, कसं खेळवायचं हे तुम्ही आता ठरवा. ज्या दिवसाला मेंदूला तूप संतांना लावलं, हरी आला हातार मकाची भय चिंता. तुमचा प्रबोधाचा देवांचा देव आहे, ऐशेनी माते जाणीजे. ती अभेविचारी भक्ती म्हणीजे. आणि जे तर भेदू काही देखीजे, बेविचारतो. येड लागलं जगाला र
गजड देखोनी डोळा थुंकेचे अमृताचा गिडिता गडाळा तोडीला परिसो बांधिला गळा शुक्तिका लाभे तोंडामध्ये अमृताचा घोट असून सुद्धा हे पापी माणसं मृगजळाची आशा करता. अरे मृगजळ नाहीच नाही तर पाणी कसं मिळेल? हरणाची एक जात आहे, हरणाची एक जात आहे. मृगजळाची आशा करू नकोस, तुला मरावं लागल. तोंडात अमृताचा घोट असून सुद्धा मृगजळाची आशा करतात. ऑलरेडी ती गोष्टच आपण असून सुद्धा आपण इकडं तिकडं जातो. इरोबा पिरोबा बैरोबा खंडोबा मसोबा आखाई चोखाई इराई पिराई पूर्ण महाराष्ट्र नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर एकटाही रत्न आहे. खऱ्या देवाची अनुभूती किती कानी क्रॉस केला ना, किती कानी क्रॉस केला. आपणला माहितीये, बाबांना माहितीये, गायकवाड माहितीये किती रथी महारथींनी क्रॉस केला. पण हे रत्न डगमगलं नाही. माझ्या लेकरा बाळाची चिंता माझ्या किरो बाबांना आहे, तुम्हाला नाही. तुम्ही कोण माझ्या बायका पोरं पोचणारे? माझ्या लेकरा बाळाची चिंता माझ्या केरो बाबा बंडो बाबाला आहे. तुम्ही कोण मला आडवे येणार आहे? नांद्रा नावाचं गाव आहे पाचोऱ्यामध्ये, नांद्रा जळगाव जिल्ह्यातलं नांद्रा. 94 सालामध्ये महादेव बाबाच्या तेवढाच कीर्तन होतं संत श्रीपाद बाबांचं. एक मध्येच उठले, बाबांचं दृष्टांत चालू होता. भरल्या सभेमध्ये द्रौपदी माईच्या वस्त्रामध्ये हात घातला या दुःशासनाने. कृपाचार्य असू द्या, भीष्माचार्य असू द्या, द्रोणाचार्य असू द्या, मुख गिळून बसले. आणि या माय माऊलीच्या वस्त्रामध्ये यानं हात घातला. इतरांचं सोडून द्या, त्या नांद्र्यातली ही गोष्ट आहे 94 मध्ये. इतरांचं सोडून द्या पाहुणे, इतरांचं सोडून द्या. हे गुरुपदावरची माणसं आणि यांनी खाली माना घालून बघत राहावं का? अरे तुम्ही भांडण नका करू, आईमाईवर नका बोलू, अंगावर नका धावून जाऊ. निदान धर्माच्या बाजूने एक शब्द तरी बोला. अशीच तुमची कोणीतरी आईमाई आहे, त्या सोडून एवढंही बोलत नाही. याला कारण आहे का बोलत नाही? हे तुकड्यावर लागलेले तुक्कड बाबू आणि असे हे तुक्कड बाबू महाराष्ट्रात फिरतात. म्हणून तुम्ही भ्रमात. आणि आमच्या संतांना भ्रमातनं काढण्याचं काम केलं, काढण्याचं. माझ्या या संतांनी भ्रमातनं काढण्याचं काम केलं. देह तू नाहीयेस, देह तू नाहीयेस, देह तुझा आहे, तू देह नाही. वासुदेव तत्वता हे संतांचं प्रमाण आहे. हे सांगावं या संतांनी कोणीने एवढं जवळून सांगितलं. तोपर्यंत उठूनच उभा राहिला कीर्तना. म्हातारे म्हणला बंद कर तुझं कीर्तन. म्हणला अण्णा शांत बसा. हो पावडे शांत बसा. कीर्तनातून आई मायावर शिव्या द्यायला लागलं. थोडं ते रगेल होतं त्या गावचं, अगदी असं रगेल. ते भाऊ, अहो भाऊ तुम्ही शांत, काय मनाला लावून घेऊ नका. हे असंच असतं. त्याचे मागे टाडकरी होते आपल्या पंचक्रोशीतले. नांद्र्याचा तो फौजी होता, लोटन फौजी. त्यांच्या माध्यमातून त्या गावाला जाणं झालं 94 मध्ये. साधकांना म्हणतात शांत बसा भाऊ, हे असंच असतं. देऊ द्या त्यांना शिवाय, देऊ द्या. अहो भाऊ, आता माझी आई आणि तुमचे वडील किती जरी शिव्या दिल्या म्हणजे जवळ येतील असं नाही. मला का ध्यानामध्ये कधी संबंध घडणार नाही. द्या सोडून. अडकारायचं म्हणलं कीर्तन. कीर्तन प्रवचन सांगणं हा माझा व्यवसाय नाहीये भाऊ. कीर्तन प्रवचन सांगणं हा माझा व्यवसाय नाहीये. मी सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे. परंतु किरो बाबांचा, बंडो बाबांचा, शांतामाईंचा आशीर्वाद आहे. येड्या वाकड्या बोलानं मी सांगण्याचा प्रयत्न करतो.
त्या द्रोणाचार्यानं भीष्माचार्यानं काही माझी बाग कापली किंवा बांधायला बांध तसं नाहीये, पण तुम्ही समजून घेती नाही त्याला आता विलाज नाही. जाऊ द्या, माझं चुकीचं आहे, तुमचं खरं आहे. कीर्तन बंद केलं म्हणजे काही माझ्यामध्ये काही बदल होईल असं नाही. त्या नांदरामध्ये फटका काढला, काखेत घातला, विठ्ठल जे, तसा प्रसंग अजून आमच्यावर आला नाही. माझ्या संत श्रीपाद बाबांना 93-94 मध्ये संगत मोठी नसल्यामुळं, फौज फाटा नसल्यामुळं ते सहन करावं लागलं. आता फक्त एखाद्यानं माझ्या कीर्तनात उठून उभं राहून राजा बंद कर एवढं म्हणून बघावं. तुमच्या नांग्याने मोडून टाकले यांनी, मग बोला. महाराष्ट्रामध्ये धनराजाचा फौज फाटा साधा समजू नका. श्रीपाद महाराजांचा आशीर्वाद आता. तुम्ही फक्त त्याच्या कीर्तनामध्ये उठून उभे राहून पण कीर्तन असं म्हणा बरं. तुमची नाही पखाट मोडून टाकली यांनी, मग बोला. हे माया श्रीपाद महाराजांची वाघ एक 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 रत्न घडवलं. माझा कार्यकर्ता कसं असू द्या, माझ्या कार्यकर्त्याला विचारा देवाचं द्वार कशाला मानतात. देवाचं द्वार, प्रत्येक माझा माणूस सांगणार आहे देवाचं द्वार. महाराष्ट्रामध्ये जे बाहेर फिरतात त्यांना अजून देवाचं द्वार माहित नाहीये. सांगणारे त्यांच्या जीवनात आले नाही तर यांना देवाचं द्वार माहितीये. चारी मुक्तींचा विचार करायचा नाही, लोडण घेतात लोळण. श्रीपाद बाबा माऊलीवर सांगण्याचा प्रयत्न करा. पुढच्या वर्षी एक एक वाढन. प्रत्येकानं सांगण्याचा प्रयत्न करा. जसं सांगता येईल तसं सांगा. गाव आपले साधक झालेत आता, पण सांगण्याचा प्रयत्न करा. ग बसू नका. ऐकतील तर ऐकतील, नाही ऐकतील पण सांगण्याचा प्रयत्न करत राहा. सगळेच बावलट असतील असं नाही, सांगण्याचा प्रयत्न करत राहा. धर्माचे पालन करणे पाखांडी खंडन, एक करणे काम पीक वाढवावे. धर्माच्या बाबतीत कधी कधी कडक सुद्धा बोलावं लागतं. धर्माच्या बाबतीत कधी कधी कडवट सुद्धा बोलावं लागतं. पर्याय नसतो त्या गोष्टीला. अव्यक्त निराकार या मृत्यू लोकांमध्ये कुठंतरी सगुण साकार रूप धारण केलं. बापाचं नाव होतं दोधूजी पाटील, आणि दोधूजी पाटलांच्या उदरामध्ये कार्तिक शुद्ध बीज, आणि या दिवसाला वासगाव मध्ये जन्म झाला. अवताराला आले ब्रह्ममूर्ती संत अभंगाची पहिली ओळ. नाही, तुकड्याची मौत केली का नाही? गेल्यानंतर कळतं. संत सगळे नसतात. लाखामध्ये एखादा, करोडोमध्ये एखादा. माझी हाऊस काही कामाची नाही. तुम्ही फक्त आळवून मरायचं.
हाऊस काही कामाची नाहीये. संत सगळेच नसतात. लाख करोड मध्ये संताचं काम असतं आणि संत देहावर उदार असतात, उदास असतात. त्यांना देहाची आसक्ती नसते. ते वर्त तसे देही. कधी कधी खंत वाटते, चंद्राच्या तू पापी आहे. सरडा जसा कलर बदलवतो तसे तुझे कलर बदलतात. सकाळी काही, दुपारी काही, तिसऱ्या प्रहरी काही, सायंकाळी काही. आणि आमचे ज्ञानोबा सांगतात, काही हजार वर्षापूर्वी श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत होते, अर्जुना ते वर्त तसे दे. आणि तीच सूचना, तोच निरोप 800 वर्षापूर्वी ज्ञानोबा घेऊन आले. आणि तो निरोप माझ्या या संतांनी ऐकला आणि त्या संतांनी आपल्यापर्यंत पोहोचवला. अर्जुना ते वर्त तशी तीही, दिसायला देहावर दिसतात. नाही जमायचं आपला. ते वर्त तसे देही, देहना माझ्या ठाई. तयाच्या मी हृदय समग्र असे. प्रत्येकाच्या हृदयामध्ये मी जरी असेल, पण त्यांच्यावर मी रुसलेलोय. त्यांनी एवढं भाग्य म्हणावं की मी त्यांचा स्वाद चालवतो, नाहीतर मी रुसलेलोय. जो दुसऱ्याची निंदा करतो त्याच्यावर देव प्रसन्न आहे? नाही, तो प्रसन्न नाही. जो व्यसनी आहे, भगवंताच्या नामाला सोडून त्याला दुसरी व्यसन आहे. नामाचंच व्यसन असावं, देवाला तो आवडतो. त्या नामाच्या व्यसनाला सोडून जर अन्यथा दुसरे व्यसन असतील, देवाला आनंद आहे त्याच्यामध्ये? दुःख. मी प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. संतांचा अवतार कार्य आहे. दिनाचा उद्धार करण्याचं काम संत करतात. रगेल तर भोगतो त्याच्या कर्माची फळं, कोणाच्या काय बापाचं जाणार. पण भक्ताचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार कार्य आहे. बघा, माझ्या हातामध्ये एक माचीस पेटी आहे. माचीस पेटी मधली एक काडी मी काढतो बघा. वरच्या बाजूला काळपट किंवा लाल रंगाचा आमिष आहे आणि त्या आमिष मध्ये अग्निदेवता आहे. दिसते का? नाही दिसत. सर्वसामान्य स्वरूपामध्ये आहे का? नाही आहे. परंतु कशी आहे? सर्वसामान्य स्वरूपामध्ये. तसा परमेश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे. नाही असं म्हणता येत नाही. परंतु काही ठिकाणी सर्वसामान्य स्वरूपामध्ये आहे. सामान्य स्वरूपामध्ये म्हणजे तो रुसलेला आहे. तो रुसलेला आहे. स्वाद चालू राहिला तो आपला, हे भाग्य समजा. ओ अण्णा, श्वास आपला त्यानं चालू ठेवला, हे भाग्य समजा. नाहीतर कव्वा खटका दाबून देईल, सांगता येणार नाही. बरं समजून घे, तुझे नखरे बंद कर. श्वास चालवतो हे भाग्य समज. आणि जे काही विशेष भक्तिवान असतात, साधनेवर आरूढ असतात, अरे माशीचा पाय आत जाईल एवढा सुद्धा सांदा सापडून देत नाही. एवढा तो त्या भजनाशी सन्मुख आहे. मी मगाशी बोललो ना, ज्याचा श्वासोश्वासाचा परिचारू, निमिष निमिषाचा व्यापारू, माझे सुख साचारू, तेथेची घर बांधिले. माशीचं पायाचं टोक आत जाणार नाही एवढा सुद्धा भक्त सांदा सापडून देत नाही. दया
त्याच्या मी हृदयी समग्र असे, त्याच्याच हृदयामध्ये मी विशेष स्वरूपानं नांदतो. आणि जे भक्त आहे त्यांच्या शरीरामध्ये मी सर्वसामान्य स्वरूपामध्ये नांदतो. त्याचं भाग्य एवढंच की त्याचा श्वास मी चालू ठेवतो. विठाला विठाला हरीला जो प्रिय आहे, हरीला जो प्रिय आहे, हरीला प्रिय व्हायसाठी वागणूकही तशी असावी लागते. हरीला जे प्रिय आहे मग त्यांची वाट तो पाहतो सर्वज्ञ परमात्मा. अभंगाची दुसरी ओळ ब्रह्मभिन्न त्यांची वंदनी पायवानी, ब्रह्मभिन्न त्यांची वंदनी पायवानी. मुंबईला मला बोलवण्यात आलं. शबू नाना अजंगचे त्यांचे जावई तामसवाडीचे त्यांच्या माध्यमातून मी सोनारपाड्याला आपल्या मालिकेतील परमस्नेही आदरणीय परमपूज्य बिभीषण महाराज ठाकूर महाराज यांच्या सोनारपाड्यामध्ये मेळा होता. 93ला मेळा उरकला. घोटीवरून मला जळगावला जायचं होतं नाशिक मार्गाने. म्हटलं माझ्या गुरुचं गाव इथं आहे तर आपण उतरायला पाहिजे, नमस्कार करायला पाहिजे, आशीर्वाद घेऊ मग नंतर जाऊ. मी घोटीला उतरलो 93 मध्ये. घराचा शोध घेतला, तिथपर्यंत गेलो. कोपरी होती, 2 खिशे, मोठी माड होती. ही टक्कलच्या अवस्थेमध्ये तुम्हाला आज दिसते. 93 मध्ये हीच टक्कल होती. आवडे हे रूप गुजिरे सगुट पाहता रुचन सुनावले. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे आचे. श्रीपाद बाबा म्हटलं. श्रीपाद म्हणजे भगवत दत्तगुरूंचं नाव आहे. मित्र हो दोस्तो, नामाचं चिंतन करू नका असं मला म्हणायचं नाही, पण मी माझ्या भावानं बोलतो. श्रीपाद बाबा म्हणता जरी देह गेला तरी तुमचा उद्धार होईल. तुका म्हणे पापे जाती संताची मनोभावानं थोडं बोला बरं, प्रेमानं थोडं बोला बरं मनातल्या मनात. श्रीपाद बाबा म्हणा बरं, थोडं प्रेमानं म्हणा बरं. त्यांच्या कर्मभूमीमध्ये आपण आलो. आज धर्म प्रसारणाचं काम त्या श्रीपाद बाबानं इथून केलं. 9 खंड पृथ्वी, 10वा खंड काशी, 11वा खंड घोटी. जो कोणी घोटीच्या अपवाच्या नादी लागीन त्याची वहीन ठोपर गोटी. केरो बाबा पंड बाबा की जय हो. त्या साधूची ही कर्मभूमी. इथं आपण आलो मित्र. दत्त गुरूंचं नाव माझ्या श्रीपाद बाबांचं, त्यांचे मायबाप भाग्यवान असतील. माझ्या लेकराचं नाव शिरपट ठेवा. माझ्या लेकराचं नाव शिरपट ठेवा.
जो वदे अच्युत सर्व काळ तयाच्या चिंतने तरतील दोषी पापीतला पापी जरी असला जरी गड्यात माळ घातली नसल तरी म्हणा तरी तुमचा उद्धार होईल. किती आले गेले या जगाच्या पाठीवर माझ्या श्रीपादासार माझ्या रसासार काही कामा मिळणार माझ्या श्रीपादासार काही कामा मिळणार रे
का फोटो काढणार आहे? उतर खाली उतर खाली जागेवर काढा फोटो. हळूहळू काढ हळू काढ. पेटा निघाला. संजय भाऊ व्यवस्थित बोला. एक एक काढा ना टाका विनिकरी बाबाच्याकडे सर्व नका टाकू. एक टाका बघ. मायबाप मी 3.5री शिकलेला माणूस आहे, परंतु माझ्या संपूर्ण महाराष्ट्रातले माझ्या श्रीपाद बाबांची लेकर यांनी मला उचललं आणि मी तुमच्या पुढे आलो. बापू आरती तयारी पाहिजे. मी 3.5री शिकलेला माणूस आहे, मला काही याच्यातलं माहित नाही, परंतु संत श्रीपाद बाबाचा कासरा धरला, आज इथपर्यंत मला पोहोचवलं. आणि ही इगतपुरी तालुक्यातली जी मंडळी आहे, खरोखर मी पंढरीनाथांना साक्षी धरून मला बोलावं असं वाटतं. इगतपुरी तालुक्यातला जेवढा माझ्या श्रीपाद बाबांचा आवडता परिवार आहे, तो परिवार म्हणजे माझ्या श्रीपाद बाबांच्या अंगावरचा दागदागिना. एवढ्या अडचणीतून 3.5-4 दिवसापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातल्या तमाम भाविकांची सेवा ही मंडळी करते. आनंद वाटतो. माझ्या श्रीपाद महाराजांचा हा जो विषय आहे, ज्ञानोबाचा हा प्रति अवतार आहे. तुम्हाला एक ओढ सांगतो मी ज्ञानोबा यांची. ज्ञानोबा माऊली असं म्हणतात, चातुर्य लपवी चातुर्य लपवी. बारक्या बाबांना बोलत असत, तुमचं जसं असेल तसं घ्या उरकून. हो, बारक्या बाबांना नेहमी बोलत होते, पट्टीचे कीर्तनकार बारके बाबा. बाबा तुम्ही मला आधार दिला, चांगली गोष्ट आहे, नाही तर माझ्याकडनं एकट्याला काय झालं नसतं. मला काही येत नाही बाबा याच्यातलं. हो, बुधवारे बाबांना बोलत असतात, बाबा आणि आज तुम्ही त्या संतांची पुण्यतिथी करता. बुधवारे बाबांना बोलत असतात, शेठजी मला याच्यातलं, परंतु तुम्ही मला शिकवलं, तुम्ही मला अगदी चालायला लावलं, म्हणून मी हे करतो, नाहीतर मला काय याच्यातलं. तुम्ही आधार दिला. काही माझं चुकत असेल शेठजी मला माफ करत जा. माझं बोलणं थोडं कडक आहे, कडक, पण शेठजी मी काय करू, त्याला नाईलाज आहे. प्रसंग बघून बोलावंच लागतं. तुम्ही नका बोलत जावा, परंतु मला बोलू देत जा शेठजी, मला बोलू देत जा. त्याच्याशिवाय पर्याय नाही. समाजामध्ये व्यासपीठावरून असे हे जे काही अमंगळ शब्द आहेत, बोलू नये. मलाही पटतं शेठजी, मलाही पटतं बोलू नये, पण काय करावं, त्याला विलास नाही. बोलल्याशिवाय पर्याय नाही. अरे यांना पोरं जनायची अक्कल आली, तुटलेलं नाडं जोडायची का अक्कल येत नाही. आणि समाजामध्ये कीर्तन सांगतात, समाजामध्ये ही मंडळी कीर्तन प्रवचने सांगते, दररोज म्हणतात, बहुत जन्मांती जन्मराशी नरा. दररोज म्हणतात यांना पोरं जनायची अक्कल आहे, तुटलेलं नाडं जोडायची का अक्कल येत नाही. शंभरामध्ये एखाद्याला टोला बसला तर बसला शेठजी, मला बोलू चाहिए. भाऊ दादाचे राहिलेले नाही. ही महाराष्ट्रामध्ये जी काही मंडळी फिरते ना, या मंडळीने यांना भ्रमिष्ट करून टाकलं. भ्रमिष्ट हे काय म्हणला, नारायण हरी नारायण हरी भक्ती मुक्तीचारी. हे काय म्हणला, ते नाम सोपे रामकृष्ण. त्याने म्हटलं, का रे अण्णा मी आतंकवादी आहे का रे? तू मला सांगतो का रे, मला माहित नाही का रे आजपर्यंत. शेठजी मला बोलू द्यायचा. मंडळी, ज्या वेळेला मी इथं उतरलो स्टँडला, घरी गेलो 93 मध्ये, म्हणलं आता जेवण करून जा. गुरु होते ते माझे, मी शिष्य आहे त्यांचा. मी त्यांचा कोण आहे? शिष्य आहे. मी पायातलं पायतन उचलणार आहे. मी
मी त्यांचा शिष्य आहे, गुरुदेव म्हणत असतात. जेवण करून जा. हो, जेवण करून जा, असं जायचं नाही. मी कोण त्यांचा, ते कोण माझे? मला म्हणते जेवण करून. बाबा म्हटलं मी सोनार पाड्यावरून आणि जेवण करून आलोय मी. मग तुझ्या कोडपिंपरीला आल्यानंतर मी घरून बांधून आले. ते कोण होते माझे? मी त्यांचा. तुला जेवायचं नाही ना, मग कोडपिंपरीला येताना मी घरून बांधून आले. जीव. आईला म्हणतात जे असन ते त्याला वाढ. जेवलो, जरा वेळ अजून थांबलो, नमस्कार करायला गेलो. बाबा मी आता रजा घेऊ शकतो? बर बर बर, चल मी तुला पोचवायला येतो. कोण म्हणतंय कोणाला? काही शिकण्यासारख्या गोष्टी आहेत. बाबा मी घेऊ का रजा? येऊ. 93 मध्ये मला म्हणतात चल मी येतो तुला सोडायला. नाही बाबा मी जाईन. अरे नको नको, मी येतो सोडायला. कोपरी तशीच माझी, ती पाठीमागे दिंडीतल्या वारकरीला राहत नाही काय, ती तशी बॅग होती माझ्याकडं. पट्ट्याची पॅन्ट होती 93 मध्ये, नाईट पॅन्ट माझी. ती माझी बॅग हातामध्ये घे. बाबा माझ्याकडे राहतात. अरे नको, माझ्याकडे राहते. कशी तरी म्हणजे अगदी प्रयत्नाने मी तेवढी बॅग माझ्या हातामध्ये घेतली. मी त्यांचा शिष्य, ते माझे गुरु आहेत. माझी बॅग ते घेत, कशी तरी सायासनात ती घेतली. आणि मग त्या बस स्टँड कडे येतात. ते पुढे चालतात, मी मागं चालतो. ऑपरेशन केलेलं होतं डोळ्याचं नुकतंच, काळा चष्मा लावलेला होता. बस स्टँडला आले गोटीला आणि बॅग तिथं ठेवली. मला म्हणतात तू इथं थांब. मला तिथं बसून दिलं बागड्यावर. ती खालच्या गेटनं गाडी येते का नाही असे ओढून तिथवर जातात. मी गाडीला बघतात, नाशिक जाते का? ऑपरेशन केलेलं होतं ते माझे कोण? नाशिकला जाते का? परत यायचे माझ्याजवळ, 2-3 मिनिट थांबायचे. परत गाडीचा आवाज आला का जायचे. आली का गाडी, 2-4 गाड्या गेल्यात. मग 5वी गाडी आली. भाऊ म्हणला गाडी आली, चल. गाडीच्या जवळ उभे राहिले. एकाला सांगितलं ही जागा सांभाळून ठेव. मी पायाला हात लावायला गेलो तोपर्यंत गाडीला लावलेला हात खाली काढला. हे पाहतील ना माझ्याकडं. हे माझ्या गावची जी आहे ती. मी आज त्याच्या कर्मभूमीला आल्यानंतर मला आठवण आली. त्यानुसाराची तुझ्या पुढे मागतो. नको नको, इथं नको, इथं नको. हे पाहतील माझ्याकडं. ते वर्त तसे देही देह ना माझ्या ठाई, तयाच्या मी हृदयी समग्र असे. आम्ही कुठे एकांतामध्ये मरून जाऊ मंडळी. आलं का ध्यानामध्ये? मित्र सुद्धा बसवणार नाहीत, एवढे आम्ही अभाग्य. जगा चंद्र सूर्य हा दे तोपर्यंत त्यांची पुण्यतिथी होणार आहे. चातुर्य लपवी महत्व हरवी, पिशेपण मिरवी आवडूनी. संताची लक्षणेत मित्र होई. चातुर्य लपवी. मी खास बुवा नाही, मला काही येत नाही. मी तुमच्यातला एक आहे. जगामध्ये चंद्र सूर्य आहेत मित्र, तोपर्यंत त्यांची पुण्यतिथी होणार. काय सांगितलं होतं मला? ते डब्बा आणलेलं आहे बघ. 2023 पुढं 2023 येणार आहे. आज 2021. 2023 ला या जागेवर इथं मेळावा होणार नाही. मला सूचना आलेली आहे आणि तेवढं मला सांगावं असं आज वाटतं. मागं झालंय ते पाहू नका. मायबाप तुम्ही चालते बोलते देवाची रूप आहात. हा आमचा भाव आहे. मागं झालंय पाहू नका. मागं झालंय पाहू नका. इथंच पुसून टाका. मागं झालंय पाहू नका. पुढं जामीन आहे तुका. 2023 ला या जागेवर मेळावा होणार नाही. मेळावा मैदानात होणार आहे. मैदानात झाल्यानंतर काल्याचं कीर्तन उरकल्यानंतर हंडी फोडली जाईल. हंडी फोडीत असताना
आकाशातनं हेलिकॉप्टर फिरणारे आणि पुष्पवृष्टी होणारे श्रीपाद महाराजांच्या प्रतिमेवर परमपूज्य आदरणीय श्रीमंत सद्गुरू भाऊसाहेब चव्हाण महाराज तुमचा आपला सगळ्यांचा आत्मा आहे. देव आपण पाहिलं नाही. मी 92 सालापासून महाराष्ट्र फिरतो. संतांसाठी केलं का नाही केलं, किती केलं त्या संतालाच माहितीये, का काहीच नाही केलं हे त्या संतालाच माहितीये. श्रीपाद बाबा तुमचा आपला सगळ्यांचा आत्मा आहे. देव आपण पाहिला नाही. गुरु आज्ञा देव पाडी, गुरु चरण. आता इथं ओळ लिवलेली बघा, मी आलो तेव्हा वाचली. गुरु चरणे निश्चिम भाव. बरोबर बोललो का मी? गुरु चरणे निश्चिम भाव त्यांचा मनोरथ पूर्वी देव. बरोबर आहे का? गुरु चरणी ज्यांचा निश्चिम भाव त्यांचे मनोरथ पूर्वी देव. गुरु आज्ञा देव पाडी पाहो, आत्मज्ञान स्वयंमेव जड मूड तारिओ. गुरुची हाक परमात्मा ऐकतो आणि तुमचा आपला सगळ्यांचा गुरु म्हणजे हा परमात्मा आहे. तर 2023 ला इथं मेळावा होणार नाही, मैदानात होणार आहे. लोक इथं मावणार नाही आणि तो आनंद लुटता येणार नाही. म्हणून मैदानामध्ये हंडी फोडली जाईल, त्यावेळेला आकाशातनं हेलिकॉप्टर येणार आहे आणि पुष्प वर्षाव संत श्रीपाद बाबांच्या पवित्र प्रतिमेवर टाकले जाणार आहेत. आणि त्याच्यासाठी आजपासून आपणाला एक गोष्ट संपादन करायची आहे. तो डब्बा दाखवून मी लोकांना दाखवीन ना, तो डब्बा. हा तेवढा डब्बा दाखव. तर संयोजक जी मंडळी आहे या वैष्णव मेळ्याची, इगतपुरी तालुक्यातले आपल्या बाबांचे जे वारसदार आहेत, जे बाबांच्या अंगावरचे दागिने आहेत, त्यांची ही पवित्र सूचना माझ्यापर्यंत आलेली आहे. धनराजा, तुझ्या परीनं जसं सांगता येईल तसं तू सांगण्याचा प्रयत्न कर. मागं झालंय पाहू नका हे सुद्धा त्यांना सांगा. तुम्ही माझ्यासमोर, आमच्या समोर आज बसलेले आहेत, ही चालती बोलती देवाची रूप आहेत. पाठीमाग ही देवाची रूप आहेत का नाहीत, आता आम्ही आभागी ठरलो का भाग्यवान ठरलो ते काही सांगता येत नाही. परंतु आज या व्यासपीठावर आमची जेवढी मंडळी बसलेली आहे यांच्या नजरेमध्ये काहीतरी आज बदल झालेला आहे. ज्ञानोबांच्या भाषेमध्ये जैसे डोळिया अंजन भेटे, मग तया दृष्टीस फाटा फुटे, वास पाहे ते तर प्रगटे महानिधी. आमच्या आज या कार्यकर्त्यांचं असं मत आहे. मी पटका बांधत असताना, धनराजा एवढं सांग, तुम्ही आज आमच्या समोर देवाची चालती बोलती रूप आहेत. आमच्या शरीरामध्ये आत्मारामाचं राज्य आहे, तोपर्यंत आम्ही आमच्या परीनं, आमच्या ऐपतीनं, आमच्या ताकदीप्रमाणे तुमची महाराष्ट्रातल्या तमाम साधकांची आम्ही सेवा करणार आहोत. तत्पूर्वी ही अशी एक सूचना आहे, तुम्हाला तसा काही आग्रह नाही, तुमच्यावर प्रेशर नाही. याच्यामध्ये फक्त 1 दिवसाचे 2 रुपये टाकायचे. बरोबर ना? 1 दिवसाचे फक्त 2 रुपये टाकायचे एका साधकाने. घरामध्ये जर 4 असतील, 8 असतील, प्रत्येकानं 1-1 डबा घ्या. तसा आग्रह पण नाही, एकानं एकच घेतला तरी चालेल. पण एक साधकानं याच्यामध्ये एका दिवसाला फक्त 2 रुपये टाकायचे. आज तुमचं काय आहे? 2021. हे डबे तुम्ही घेऊन जाऊ शकता. एक साधकाने 1 डबा घ्यायचा आणि घरी जर अनेक साधक असतील तर त्यांनाही द्यायचा. असं तुमची इच्छा, तर तसं तुम्हाला आग्रह नाही. आज 2021. आज तुम्ही घरी गेल्यानंतर उद्याचा दिवस उजाडत 2 रुपये याच्यामध्ये टाकायचा. उद्याचा दिवस गेला, परवा दिवशी 2 रुपये टाकायचे. 2021 पूर्ण संपलं, 2022 संपेल आणि 2023 पूर्ण जाईल. म्हणजे 2 वर्ष तुमच्या ताब्यात. बरोबर ना? 2 वर्ष तुमच्या ताब्यात हे डब्बं राहणार आहे. आणि 23व्या वर्षाला म्हणजे 2023 ला हा वैष्णव मेळावा या तिथीला इथं साजरा केला जातो. 2 महिने अगोदर या कमिटीचे जे कार्यकर्ते आहेत, या संस्थांचे जे कार्यकर्ते आहेत, प्रत्येक साधकाच्या गावाला येणार आहेत 2 महिन्याच्या अगोदर भेट द्यायला. आणि तुमच्याकडे आल्यानंतर हे डबे ते घेऊन येणार आहेत. समजा
या डब्यामध्ये 2 रुपयापेक्षा जास्त जर पैसा गोळा झाला, समजा येता कदाचित 2 रुपये कशात टाकायचे बाबा, 5 रुपये टाकून द्यायचे. समजा वावजीपेक्षा ज्यादा जर या ठिकाणी वर्गणी असेल तर त्या साधकाला हेलिकॉप्टर मध्ये वरती बसून आणि बाबांच्या या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्याची संधी मिळेल. धन्यवाद. मलाही आनंद वाटला. चांगला उपक्रम आहे. 2 वर्ष मुदत आहे, फक्त दिवसाला 2 रुपये. वावजीपेक्षा जादा जर डब्यामध्ये वर्गणी आली, त्या साधकाला हेलिकॉप्टर मध्ये बसवून त्याच्या हातून पुष्पवृष्टी, आपलं हृदय जे आहे, आपलं काडी जे आहे, आपला आत्मा जो आहे, त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्याची संधी मिळणार आहे. बाबा, मी माझ्या परीने सांगितलं. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर भाऊ, आरतीचे काही नाव आलेत का? 2 नाव आलेत का? हा, जे 5 नाव आहेत त्याच्यापैकी 2 जण ज्यांचे नाव आहे त्यांनी कृपया मंदिरात जायचे जोडीने. अजून 3 जोडपे कोणी असतील त्यांनी मात्र मंदिरात बाबांच्या आरतीसाठी जायचं. उठू नका कोणी, बस खाली. उठू नका कोणी, उठू नका कोणी. जागेवरून आरती सुद्धा बसूनच आपली होणार आहे. इथून सगळे आपले भजनी मंडळ आरती म्हणते. मंदिरात जा. गडबड करू नका. बसा खाली, बसा खाली, बसा, बसा खाली. धन्यवाद. आदरणीय हरिभक्तीपरायण ज्येष्ठ गुरुबंधू धनराज बाबा पाटील, कोळपिंपरी, खानदेश. बसा ना खाली. हो दादा, बसा ना खाली. नाही का तुमची आरती का? जा, ज्यांची आरती